रेल्वेनं नवीन शिक्षणक्रम जाहीर केलेला आहे। त्यात इयत्ता 6वी पासून 3 भाषा विषय आणि इयत्ता 9वी पासून गणित आणि विज्ञानाची द्विस्तरीय रचनेचा अंतर्भाव केलाय। एसटी महामंडळामध्ये पारंपरिक डिझेल इंधन वितरण पद्धतीमध्ये सध्या 100 लिटर मागे सुमारे 4 ते 5 लिटरची तूट नोंदवली जाते। ही गळती रोखण्यासाठी एसटी आगारात आता एआय आधारित डिजिटल सेन्सर प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून दूषित पाण्याच्या तक्रारी देखील येऊ लागलेल्या आहेत। यामुळे या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष पथकं तैनात करावी असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत। या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी परिमंडळ निहाय पथकं स्थापन करून आठवड्याचे 7ही दिवस 24 तास ही कामं करावी असे आदेश देण्यात आले। प्रवाशांनी मेट्रो पर्यायी वाहनातून प्रवास करण्यास प्राधान्य दिल्यानं पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या संख्येत 5.35 लाखांची घट झालेली आहे। कोरोना काळापूर्वी पश्चिम रेल्वेतून सरासरी 34.87 लाख प्रवासी प्रवास करत होते, तर सध्या सरासरी 29.52 लाख प्रवासी प्रवास करतायत। कोरोनानंतर प्रवासी संख्या स्थिर असल्याची नोंद आहे। नाशिकमधील पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुमारे 24.55 कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। देवळाली, नाशिक रोड, निफाड, खेरवाडी, लासलगाव या स्थानकात लूप लाईन वाढवणं, फलाटातील सुविधा सुधारणं, इगतपुरी, साईनगर, शिर्डी स्थानकावर सुविधा प्रदान करण्याची कामं सुरू आहेत। ही सर्व कामं मार्च 2027 पर्यंत करण्याचं नियोजन आहे। मध्य रेल्वेनं सीएसएमटी कल्याण विभागांतर्गत परळ आणि करिरोड स्थानकादरम्यान प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामानिमित्त विशेष वाहतूक ब्लॉक घेतलाय। या ब्लॉकमुळे सीएसएमटी मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि कोकण कन्या एक्सप्रेस पनवेलवरून सुटतील। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्ह आहेत। मुंबई महानगरपालिकेनं वर्सोवा, दहिसर, भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतलाय। या प्रकल्पासाठी खारफुटीची तब्बल 45,000 झाडं हटवण्यात येणार आहेत। हा संपूर्ण प्रकल्प सागरी किनारा तटबंदीच्या क्षेत्रातून जात असल्यानं मोठ्या प्रमाणात कांदळवन बाधित होणार आहे। खारफुटीची कत्तल थांबवण्यासाठी पर्यावरण संस्थेनं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र पाठवून प्रस्तावाच्या पुनर्विचाराची मागणी केली आहे। मध्य रेल्वेद्वारे ठाणे आणि डोंबिवली स्थानकावरील फलाटाच्या विस्तारासाठी शनिवारी रात्रकालीन तसंच परळ आणि करिरोड स्थानकादरम्यानच्या प्रभादेवीवरील उड्डाणपुलाचा पायाभूत कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक असेल, तर या ब्लॉकमुळे लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्ह आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा महामार्गालगत प्रमुख धार्मिक स्थळ येणार असल्यानं त्याला शक्तीपीठ नाव देण्यात आलेलं आहे। मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर या महामार्गाच्या सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून नव्या आराखड्यानुसार माहूरगड, परळी, वैजनाथ, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, कुडकेश्वर आणि रेड्डीचा गणपती अशी धार्मिक स्थळं महामार्गापासून कोसो दूर गेली आहेत। या सुधारित महामार्गामुळे प्रकल्पाच्या अंतरात आणि किमतींमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे। उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबई विद्यापीठानं परदेशी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी अभ्यासक्रम खुला केलाय। विद्यापीठाच्या विद्या परिषदेनं या कार्यक्रमाला मंजुरी दिल्यानं आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देखील संशोधनाच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईत येण्याचा मार्ग सुलभ झालाय। आता एक मोठी बातमी, नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय। कार थेट पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळली, तर इंदोरे गावचे सुनील दरगुडे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटपून घरी परतत असताना ही घटना घडली। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दिंडोरी पोलिसांकडून अधिक तपास सध्या सुरू आहे। आता एक मोठी बातमी, हे कोणाच्या अब्बाचं मुंब्रा नाही असं विधान नितेश राणे यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय आणि मुंबई जवळील मुंब्रा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। थेट मुंब्र्याच्या चौकात सभा घ्यायला हवी होती असं त्यांनी म्हटलं, तर जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्यांना उत्तर मिळेल असं म्हणत एमआयएमच्या नगरसेवक सेहर शेख यांना जैन मुनी निलेशचंद्र यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही आहे, हे आमच्या हिंदू राष्ट्रामधले ही मुंब्रा देवी आहे। मुंब्रा देवी आणि म्हणून आम्हाला इथे सभा घेणं, आमच्या भगवादारी मुंब्रामध्ये जाऊन आमच्या या हिंदू भूमीवर
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणं यासाठी आम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. हे जे काय आज तुमच्या आजूबाजूला चालू आहे हे औरंगाबादचे पिल्लावळ आहेत, हे टिप्याचे पिल्लावळ आहेत, जे ह्या मातीशी गद्दारी करून या हिंदू राष्ट्राशी गद्दारी करून त्या औरंगाबादला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही हिंदू समाज म्हणून तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. का एकत्र आलो पाहिजे आपण? का आम्ही इकडे तुमच्यासाठी लढायला आलोय? ताके त्या मुंब्राच्या कानोकोपऱ्यामध्ये बसलेले ज्या ज्या मस्जिदीतून माझं हे भाषण ऐकतायत त्यांना कळून दे, ये मेरे छत्रपति शिवाजी महाराज का हिंदू राष्ट्र है. थोड़ा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. ठीक आहे तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या. त्या लोकांना लहानपणापासून हे शिकवलं जातं. हे जे मदरसे आहेत या मदरशामधून बसून हे लोकांना हे शिकवतात. त्याला काय शिक्षण देत नाहीत, डॉक्टर आणि इंजिनियर बनवत नाहीत. त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. म्हणून त्याला वाटतं की इसको हरा कर देंगे. ते सगळे मदरसे बंद करून टाका आणि हे सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढा. पहिले तुम्ही थोडं थांबा. बघा सरकारच्या एका वर्षामध्ये आम्ही आणला ना धर्म स्वतंत्र कायदा, आणला की नाही? आता धर्म स्वतंत्र कायद्यापर्यंत पोहोचलोय. आता पुढचा टप्पा मदरसांचा एक लक्षात घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंब्रामध्ये जे लोक हिरवा वनाचे स्वप्न बघत आहे त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाळून टाकलं. यही वो भगवा है, यही वो भगवा है. छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. संजय राऊत हे दुसरे खरात आहेत असं वक्तव्य करत त्यांनी राजकीय भोंदूगिरीचा आरोप केला. खरातप्रमाणेच खोटं भविष्य सांगण्याचं काम राऊत करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या राऊत महाराष्ट्राच्या राजकारणावर भविष्यवाणी करत आहेत, मात्र त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाची आणि आमदारांची काळजी घ्यावी असा टोला देखील अनिल पाटलांनी लगावलाय. नाही, आता सन्माननीय राऊत साहेब फार मोठे भविष्यकार या महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला तरी बघायला मिळत आहेत. खरातांप्रमाणे ज्यांनाही आता भविष्य समजायला लागलेलं आहे. खरात जसं खोटं भविष्य सांगायचे, बोंधुगिरी करायचे, आता राजकीय बोंधुगिरी ही आता कुठेतरी चालली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाची जास्त काळजी करावी. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आमदाराला अशा प्रकारचं काही आवश्यकता नाही आणि कोणीही कुठल्याच पक्षात जाण्याचा संबंध येत नाही. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सुनील तटकरे यांनी आमदार शिवाजी गर्जेंना समज दिली. कार्यकारिणीच्या कागदपत्रात फक्त 2च पदांचा उल्लेख केल्यानं सुनील तटकरे नाराज असून राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत वादाला आता तोंड फुटलंय. राष्ट्रवादीच्या पत्रावरून पक्षातच वाद निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 10 मार्च 2026ला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र बाहेर आल्यामुळे वाद निर्माण झालाय. दरम्यान रोहित पवारांना पत्र कोणी दिलं याची चौकशी होणार असून कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बारामतीतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून काँग्रेस पक्षाकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या विचारसरणीकडे झुकल्याचा आरोप करत इच्छुक उमेदवारांनी आपला विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर आमदार प्रवीण ताडेंचे बंधू अभिजित ताडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। हत्येच्या कटाबाबत संभाषणाचे मोबाईल रेकॉर्डिंग करून पुरावा पोलिसांकडे सादर करण्यात आलाय। कट रचणं हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त देणारे लोक नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी आरोप फेटाळलेले आहेत। आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय। नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजप वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नावच नाही। कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक साहिल चौगुले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या उड्डाणपुलाजवळ निषेध व्यक्त करत आंदोलन केलं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक सक्तीचे करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आलाय। मनाचे श्लोक नियमित पठण केल्यास आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार आणि तणाव नियंत्रणास मदत होईल असा दावा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय। तर हा प्रस्ताव समोर येताच एमआयएम पक्षानं विरोध दर्शवलेला आहे। पुण्यात शिवसेनेची बैठक पार पडली। पुणे लोकसभा आणि पुणे शहर विधानसभेचा शिवसेनेचा बैठकीत आढावा घेण्यात आला। मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना कानमंत्र दिला। जळगावच्या धरणगावमधील गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला संजय राऊत आणि गुलाबराव पाटील दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊतांनी विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटलांच्या खांद्यावर थाप टाकली, तर त्यावर गुलाबराव पाटील देखील हसून त्यांनी नमस्कार स्वीकारला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे शेतकरी महावीर गंजे यांच्या 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय, तर 6 शेळ्या गंभीर आहेत। या घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। शेळ्या सोलार कंपनीच्या लोकांनी मारल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे, तर वनविभागानं हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा दावा केलाय। मात्र जखमा नसल्यानं वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते। आमचं 17 शेळ्याचं नुकसान कमीत कमी 2-2.5 लाखाचं नुकसान झालं आणि आम्ही करून खाणारी माणसा। हे सोलरवाल्यावर आमचा संशय आहे। काय संशय? त्याने घातपात केला। एवढी आता तुम्ही म्हणता लांडगा असो किंवा कुत्रा असो 17 शेरड कशी मारतील? खाल्ली जरा बरं, जरा कोणा थोडं खितलं खाल्लं तिथलं खाल्लं तर तुम्ही आता बघायला लागला समोर तुम्हाला अक्षरशः साहेब दावलं काय आहे का? कुठं कशाला ते पोटातल्या आतडीला सुद्धा कुठं दाताचा धक्का नाही। ते आम्हाला दमदाटी करून तू शेत दे, असं दे, तसं दे म्हणून दमदाटी करून आमच्या या नुकसान करायला आम्ही करून खाणारी माणसं। काही निम्यार्धी शेळ्या मेलेल्या अवस्थेत होत्या, काही तडपडत होत्या। तरी आमची टीम आल्यानंतर आमच्या समोर डॉक्टर साहेबांनी त्यांचे इन्स्पेक्शन केले एका शेळ्याचं कशाने मेलेत, तर आम्हाला 4 शेळ्याच्या अंगावर आणि मानेवर अज्ञात वन्य प्राण्याच्या खुणा आणि दात लागलेले डॉक्टर साहेबांनी आम्हाला दावले। मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याच्या आधारे आणि आमचा बी अंदाज डॉक्टर साहेबांच्या म्हणण्यामुळं अज्ञात वन्य प्राण्याने या शेळ्यावर हमला केला असे म्हणणे आहे। एक मोठी बातमी, कोरोना काळात ठाण्यातल्या अनधिकृत गोडाऊन तिथे बांधले गेले आणि या अनधिकृत गोडाऊन्सला पालिकेकडून सुविधा पुरवण्यात आली असं बाबाजी पाटील यांनी म्हटलंय। मात्र या गोडाऊन्सकडून कोणताही कर वसूल केलेला नाही, त्यामुळे ठाणे मनपाचं कोट्यवधींचं नुकसान झालं असं देखील बाबाजी पाटील म्हटलेत। एका गोडाऊनला एका वर्षाला 2.50 लाख टॅक्स घेतला जातो। या भागात 1000हून अधिक अनधिकृत गोडाऊन्स आहेत। शीळ डावळे भागात हजारो गोडाऊन्सकडून 2 ते 3 वर्ष कोणतीच कर वसुली किंवा शासकीय महसूल वसूल केला जात नाही। ठाणे पालिकेचा 40 ते 50 कोटींचा टॅक्स बुडाल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी हा मोठा आरोप केलाय। शेकडो गोडाऊन आहेत, हजारो पण होऊ शकतील, त्याची सर्वे प्रशासनाने करावी, कारण ते प्रशासकीय राजवटीमध्ये झालेले दिसतात आणि दिसतात ते बोलण्यापेक्षा त्यांनी गुगलवर बघावे। मी प्रशासनाला विनंती केलेली आहे की आपला टॅक्स पण बुडत आहे, ते लिगल आहेत अनलिगल आहेत त्याची चौकशी तर करावीच, परंतु 2023 पासून ठाणे महानगरपालिकेने अनलिगल बांधकामांना टॅक्स लावत नाही। म्हणून मी महापौरांना आणि आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की जर त्यांना टॅक्स लावले नसतील तर त्यांना टॅक्स लावावे आणि त्यांची टॅक्सची वसूल करावी। जर गोडाऊनची संख्या जर बघितली आणि सर्वे जर त्यांनी केला
तर माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 कोटी रुपये टॅक्स वर्षाला वसूल होऊ शकतो आणि गेल्या 3 वर्षापासून जर टॅक्स वसूल केला किंवा लावला नसेल तर महापालिकेला 40 ते 50 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं असेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. भुसावळ शहरातील फातेमा कॉलनीतील घरफोडी प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 48 तासात केलाय. बंद घराचे कुलूप तोडून 5,70,000चे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करत 4,99,000चा मुद्देमाल जप्त केलाय. शहरातील वायू प्रदूषणात मोठा वाटा असणाऱ्या बांधकाम स्थळांवर मुंबई पालिका आता आणखी करडी नजर ठेवणार आहे. बांधकाम स्थळी प्रदूषण होतं की नाही यावर पालिकेनं तैनात केलेल्या पथकांचे बॉडी कॅमेरे नजर ठेवणार आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत धूळफेक करण्याच्या उद्योगांना चाप लागण्याची शक्यता आहे. घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरात लवकरच अत्याधुनिक आणि राज्यातील सर्वात मोठे अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारलं जाणार आहे. सुमारे 2,500 प्रेक्षक क्षमतेचं हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठं पाऊल ठरणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्य सरकारनं तब्बल 20 वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानं आता महसूल विभागात एकूण 35,786 पदं असतील. महसूल विभागातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी या उद्देशानं राज्यातील महसूल विभागात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि 8 नवीन उपविभागीय कार्यालय, 2 तहसील कार्यालय, एकूण 70 अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन होणार आहेत. पालघरमध्ये आयोजित कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही जण पदासाठी, काही लपण्यासाठी तर काही वाचवण्यासाठी पक्षात जातात असा टोला त्यांनी लगावलाय. राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसानं मोठा कहर केला असून तब्बल 1,31,465 हेक्टरवरील रब्बी पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. गहू, हरभरा पिकांसह फळपिकं आणि भाजीपाला पिकांना देखील मोठा फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजलेगाव इथे 2 गटात हाणामारी झाली. सुजलेगाव इथे सध्या खंडोबाची यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान गावातील 2 गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यातून 2 गट आपापसात भिडले. दरम्यान गावकऱ्यांच्या मध्यस्थीतीनं हा वाद मिटवण्यात आला. म्हाडाच्या मुंबई महामंडळाच्या सोडतीतील घरांच्या किमती बघून निराश झालेल्या अर्जदारांचे डोळे आता कोकण मंडळाच्या सोडतीकडे लागलेत. एप्रिल अखेरीस कोकण मंडळाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाला स्वस्त दरात घरं मिळण्याची शक्यता आहे. बंधू अशोक खऱ्याचं रुपाली चाकणकरांशी फोनवरून 177 वेळा संभाषण झालं असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय. तर एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांशीही खरातनं फोनवरून चर्चा केल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. अशोक खराची पत्नी कल्पना खरातबद्दल एसआयटीच्या हाती खळबळजनक माहिती लागली आहे. कल्पना खरातनं गेल्या 16 वर्षांपासून आपल्या माहेरच्या लोकांशी सर्व नातेसंबंध तोडले असल्याची बाब समोर येते. वडील आणि भावाच्या निधनासारख्या दुःखद प्रसंगी देखील तिनं घराची पायरी चढली नसल्याचं तपासात उघड झालंय. बोंधू खरातला सिद्धपुरुष म्हणणाऱ्या नामकरण आवारेची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली. आवारे आणि कुटुंबियांच्या नावे 6 बँक खाती असल्याचं चौकशीत उघड झालं. सर्व खात्यांवरून आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबाबत आवारेची चौकशी करण्यात आली. कोरोना काळात ठाण्यामध्ये अनधिकृत गोडाऊन बांधले गेले असून या गोडाऊन्सला पालिका सुविधा पुरवत असल्याचा आरोप बाबाजी पाटील यांनी केलाय. मात्र या गोडाऊन्सकडून कोणताही कर वसूल केला नाही. त्यामुळे पालिकेचा 40 ते 50 कोटींचा टॅक्स बुडाल्याचा आरोप बाबाजी पाटील यांनी केलाय. मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेला 113 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आता इतिहास जमा होणार आहे. आज आणि शनिवारी मध्यरात्री या पुलाच्या अंतिम भागाचं पाडकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी डबल डेकर पूल उभारला जाणार असून हा महत्वाकांक्षी प्रकल्प MMRDA पूर्ण करणार आहे. लालबागच्या मिरची गल्लीतील अतिक्रमण हटवण्यात आलंय. पालिकेनं दुकानांवर हातोडा फिरवत पादचारी मार्ग मोकळा केला. मसाल्यांच्या दुकानांसमोर लाल मिरचीचे ढीग लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. दरम्यान दुकानांपासून 10 ते 15 फुटांपर्यंतचं अतिक्रमण हटवण्यात आलं. संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी 20 दिवस उलटून देखील अद्याप सापडलेला नाहीये. पोलिसांकडून संशयित आरोपीचं स्केच जारी करण्यात आलंय. दरम्यान अहिल्यानगर पोलीस दलाकडून आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. MNGL गॅसचा जाणीवपूर्वक सुरळीत पुरवठा केला जात नसेल तर कडक कारवाई करू असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे. उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना MNGL गॅस देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईमुळे अनेक ठिकाणी हॉटेल आणि धाबा व्यवसायावर परिणाम झालेला आहे. मात्र लाडगावमध्ये आधीपासूनच सीएनजी गॅसची सुविधा उपलब्ध असल्यानं येथील ढाबे आणि हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरू आहेत. महामार्गावरील अनेक ठिकाणी गॅस टंचाईमुळे काही ढाबे बंद ठेवावे लागत आहेत, तर काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करून व्यवसाय सुरू ठेवला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळलेलं आहे. एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांवर रांगा लावाव्या लागत आहेत. शहरात एक दिवसाआड केवळ एकाच पंपावर एलपीजी उपलब्ध होत असल्यानं रिक्षा चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडर वितरणाचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय. शहरी भागात 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात तब्बल 45 दिवसांनी गॅस मिळत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहक मोठ्या संख्येनं एजन्सीकडे धाव घेत असल्यानं अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन बाहेर खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं. जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई न करता वाहन सोडून दिल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. खालापूर तालुक्यात वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. वाढत्या वन्यजीवांचा वावर, अपघातांची शक्यता आणि जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा लक्षात घेता अत्याधुनिक सापळा तयार करण्यात आलाय. चंद्रपूर शहरात ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. शहराच्या दाताळा मार्गावरील इरई नदीच्या जॅकवेलमधील पंपात बिघाड झालाय आणि त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. शहरात केवळ महानगरपालिकेच्या 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. दरम्यान आता पंप दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. कल्याण पश्चिमेतील बारदान गल्ली परिसरात महापालिकेची शाळा आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना फिरणं मुश्किल झालंय. आता तर शाळेतील विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरतायत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुणे शहरातील चिंचवड परिसरातल्या सुदर्शन नगरमध्ये ओढ्यात नाग आणि नागिनीची जोडी आढळून आली. यावेळी ओढ्याच्या काठावर नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आता एक मोठी बातमी. संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ल्याप्रकरणी 20 दिवस उलटून देखील आरोपी अजूनही सापडलेला नाहीये. पोलिसांकडून संशयित आरोपीचे स्केच जारी करण्यात आलेला आहे, तर आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. अहिल्यानगर पोलीस दलाकडून 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे, तर आरोपीच्या शोधासाठी 10 पथकं रवाना करण्यात आली आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे ही अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ल्याची घटना घडली होती. पीडित मुलीवर प्लास्टिक सर्जरी झालेली आहे, मात्र अद्यापही प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापपर्यंत यातील आरोपी उघड झालेला नाही. या आरोपिताचं जे स्केच आहे, रेखाचित्र आहेत, ते यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीनं आपण तयार केलेलं आहे आणि ते स्केच व्हायरल केलेलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी या स्केच पाहून जे कोणी यातील संशयिताची माहिती देतील अशांना 2 लाख रुपयाचं बक्षीस देखील डिक्लेअर केलेलं आहे.